नमस्कार द भोसले फॅमिली ना या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे डे 8. आम्ही आज चेकआउट करतोय द बॉस हॉटेलमधून आणि सॉरी हॉटेल बॉसमधून आणि त्यासोबतच शॉपिंग करणार आहे थोडा वेळ आणि मग जाणार आहे एअरपोर्ट. आता एअरपोर्टसाठी थोड्या वेळाने शॉपिंग करण्यासाठी जाईल आम्ही. तर इथला जो ओव्हरऑल बॉस हॉटेलचा एक्सपिरियन्स होता तो चांगला आहे. फक्त इथं हॉटेल बॉसच्या रूम्स म्हणजे माहीत नाही दुसऱ्या हॉटेलच्या कशा आहेत, पण इथल्या रूम्स फक्त छोट्या आहेत. तोच एक एक्सपिरियन्स थोडासा खटकला आणि बाकी ओव्हरऑल तर चांगलं आहे हॉटेल वगैरे. खूप सारे इंडियन्स इथे येतात आणि राहतात. आणि प्लस म्हणजे इथून जो आपला लिटल इंडिया आहे किंवा हॉटेल्स वगैरे खाण्यापिण्याचे इंडियन हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, ते खूप जवळ आहेत आणि इनफॅक्ट हॉटेलच्या खाली पण 2-3 रेस्टॉरंट्स चांगले रेस्टॉरंट्स आहेत, इंडियन रेस्टॉरंट. तिथं फूड मिळून जातं. तर आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. तर या परतीच्या प्रवासामध्ये तुम्हाला अजून मार्केट्स वगैरे एक्सप्लोर करून दाखवतो आणि नंतर एअरपोर्ट परत एकदा दाखवतो. चला भेटू. बाय हॉटेल बॉस. आता इकडे बघा, तुम्ही बघताय हे हॉटेल बॉसची लॉबीपासून बाहेर आल्यावरची जागा. इथे कार्स येतात पिकअपला वगैरे, गाड्या येतात आणि सोबतच तुम्ही इथे आपले लगेजेस ठेवून शॉपिंगला जाऊ शकता थोड्या वेळसाठी. तर आपण आता आलो आहोत मुस्तफा सेंटरला. बघा, हे मोठं सेंटर आहे आणि कमालची गोष्ट आहे 24/7 ओपन आहे. इथे तुम्हाला क्लोथ, व्हेजिटेबल, फ्रूट्स, अजून बऱ्याचशा शॉपिंगसाठी गोष्टी भेटणार आहेत. चला आतमध्ये. चला आता आतमध्ये जाऊयात आपण. इथे बघा चॉकलेटचं सेक्शन आहे. फरसान, नमकीन्स. इथे आम्हाला न्यूटेला दिसले, प्लांट बेस्ड आहे. वा, हे इंडियाला नाही दिसलं मला कधी. नको चॉकलेट्स आता. आणि इकडे बघा आपले सुका मेवा, काजू, बदाम वगैरे ओढले. हे जरा ब्राऊन काजू तसे पण आहे इथे. आणि साबण वगैरे पण आहे बघा, मैसूर सँडल सोप आणि हे बघा क्रीम्स वगैरे. म्हणजे तिथं आपण सपोज असं डीमार्ट सारखा बाजार नाही का भरू शकतोय घरासाठी. असं हे शॉपिंग मॉल आहे आणि भरपूरसे इंडियन इथं येत असतील बहुतेक शॉपिंगला. कारण काल आम्ही बुगीजमध्ये गेलतो, तिथे जरा पैसे जास्त होते, त्या मानाने इथे कमी आहे. इकडे बघा आता क्वाईट गुड ब्रँडचे इथं तुम्हाला मेकअपचे सामान वगैरे भेटू शकते. लोरियल आहे, मेबलिन, रेव्हलॉन, छान छान ब्रँड्स आहेत. इकडे तुम्हाला परफ्यूम ब्रँड्स पण दिसतील वगैरे. अजून लॅनकॉम, ब्रिटनी स्पिअर्स, परफ्यूम ब्रँड्स दिसतील इथे. आता मी जात आहे फर्स्ट फ्लोअरला. इकडे वरती बघूयात आपण काय भेटते ते. इकडे तुम्हाला दिसतं डेअरी प्रॉडक्ट्स, भरपूर वेगळे ब्रँड्स आहेत इथं, ना की जे इंडियामध्ये असतात तेवढेच. HL समथिंग वगैरे वेगळी नाव आहेत. इकडे अमूलचं चीज नाही दिसलं नाही, नाव घेतात दिसलेलं आहे. थोडा स्टॉक आहे बघा. आमच्या नायजेरियात पण असा पाहिजे. काय सुभाष, नायजेरियात केवढं मिस करतो आपण. खूप मिस करतो. इकडे मुस्तफामध्ये तुम्हाला ज्वेलरी पण दिसतील. इकडे रेट बघा काय चालू आहे. लायनची भारी ब्रेसलेट बघा. वा, हे वालं छान दिसतंय. खूपच मोठं सोन्याचं दुकान आहे. एक फ्लोर आहे अख्खा. पैसा पैसा पाहिजे तेवढा जाण्यासाठी. सुभाष पैसे आहेत का? भरपूर. लॉकर तर तुझ्याकडेच आहे. सगळं भरपूर.
$5 क्लोथ घेतोय आम्ही म्हणून. आता इलेक्ट्रॉनिक्स पाहायला आलो आम्ही. सोन्याचं तर काही घेतलं नाही, हे तरी बघूयात काहीतरी. काय सुभाष, हे तुम्हाला सर्व काही इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी भेटून जातील. वस्तू जशा पॉवर बँक, अजून ब्लूटूथ, पेन ड्राईव्ह, एअरपॉड्स, एव्हरीथिंग. मोठमोठे स्पीकर्स पण आहे इथं बघा. आणि सायकल, पुढे सायकल, हां. इकडे स्विम सूट्स पण आहे. आणि हे काय, फुटबॉल्स द्यायचे का मला. इथे मस्त स्पोर्ट्सचे भरपूर गोष्टी आहेत, वस्तू जसे कपडे, स्पोर्ट्सचे ते बॅडमिंटन वगैरे ते सगळं, रॅकेट्स वगैरे स्पोर्ट्स रिलेटेड सर्व आहे इथं. आता आपण आलो आहे टॉईज सेक्शनला. काय नको तुला. नको काय पण पाहतोय कपडे, त्याला घ्यायचे असतील ना. मला तुला नको आहे मग सांग तसं जाऊन पटकन, सांगितलं. पैसे वाचतील. आणि मग इकडे बघा टॉईज वगैरे, खूप सारे टॉईज आहेत. बघा विमेन क्लोथिंग चालू झालंय. ट्रेडिशनल वेअर वगैरे सर्व कपडे आहेत तिथं. आता आम्ही निघालोय मुस्तफा सेंटरमधून बाहेर जातोय. आणि इकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत ते जे लोकल इंडियन्स राहतात त्यांच्यासाठी बरं. शॉपिंगला खूपच सगळ्या गोष्टी आहेत, जसं वन स्टॉप शॉप म्हणतो आपण त्याप्रमाणे. आणि इथे आम्ही, आणि सिंगापूरचं ॲक्च्युली लोकल जे मॉल असेल ग्लास लाईक बुगीज, त्याप्रमाणे आम्ही एखाद्या मॉलला जातो. आता आम्ही आलो आहे आनंद भवनला इथे लिटल इंडियामध्ये. आणि बघा मागे माझ्या मशीन चालू आहे. तो रोबो डोसा देतोय सगळ्यांना. तर आम्ही आनंद भवनला आलो होतो आणि इथे आम्हाला जर असं खूप काय ॲडव्हान्स हॉटेल आहे हे. या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला असं दिसलं, आम्ही ऑर्डर केलं आहे आधीशी मैसूर मसाला डोसा ऑर्डर केलेला आहे, आणि मी छास ऑर्डर केलं होतं. मग आणि कोमलने टी ऑर्डर केलेला. तर आता आमचा रोबो हे येणार आहे, आधीचा मसाला मैसूर मसाला डोसा घेऊन येणार आहे. आधी तुम्हाला दाखवतो का. ही आलेली आहे आधीची ऑर्डर. आली आहे आधीची ऑर्डर. येऊ आम्ही. थांबा आधीश, तुझ्याकडेच येणार ती आता ऑर्डर. आधीश इथे बसलाय बरोबर, आधीश बरोबर इथं ऑर्डर आली आहे. आधीश आली तुझी ऑर्डर. रोबोने ऑर्डर मिळालेली आहे आधीशला. थँक्यू रोबो. आता आम्ही आलो आहोत बुगीज प्लसला. हे शॉपिंग मॉल आहे. आणि काल बुगीज स्ट्रीट होती, त्या स्ट्रीटमध्ये आम्ही शॉपिंग केली होती, ते पण छान होतं. बघूयात आता हे मॉल कसं आहे. बुगीज प्लस अँड वी आर एंटरिंग. चला बघा इकडं सेफोरा आहे. हा बघा सिंगापूरचा ब्रँड दिसतोय, जुडी डॉल. पिंक लाईक बाबी. की मॉल मध्ये बघूया ना तसं. नाही कपडे पडत.
बघा स्क्रंची डिफरंट असेल तर बरं वाटतं, नाही तर इंडियात पण असे प्रॉडक्ट भेटतात. खर मस्त बॅग आहे ना. खरी माचीस मध्ये जाईल एवढी बॅग. बघा, अशा टाईपमध्ये बॅग आहे तुझ्या. आणि ह्याच्यात जर सामान जर टाकलं ना, हो याच्यात हात घाल तू, हात घाल याच्यामध्ये. हां, प्रेस कर प्रेस कर प्रेस कर. पहा किती मोठी बनतीये. प्रेम करणारा नवरा बघू शर करतात असं खेचते आणि सोडते. के बॉक्स हे बघा केवढे छान क्लचर्स आहेत. क्यूट 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 आता इकडूनच बघा बोगीज जंक्शन पण आहे, तुम्हाला इथून जाता येईल. आता मी एक शर्ट ट्राय केले बघा. Nanti you pakai lagi itu. गेस करा मी कुठला घेतलाय शर्ट. आदिशचं फेवरेट सेक्शन मध्ये आलं आम्ही. टॉयज हे बघा, आम्ही मॅजिक कॅप्सूल्स घेतलं आणि स्निकर क्लीनर. आणि माझ्या हातात सामान आहे म्हणून माझा राजा बेटा बघा शूलेसेस बांधतोय. लव यू सोनू, लव यू सो मच, थँक्यू सो मच बिब्बू. हां, सेल्फ बिलिंग आहे. सेल्फ बिलिंग करताना आधीच आता स्कॅन करतोय. इथं स्कॅनर 1 2 प्लीज प्रेस टू स्टार्ट. मला ते एकदा करावं लागणार. 1 2 3. प्रोसीड टू पेमेंट. पेमेंट जा. कार्डमध्ये करायचं आहे. हां, असं कार्ड नाही. कार्डमध्ये कसलं नायजेरियाचं कार्ड वापरतो आम्ही आमचं. विजा कार्ड. कुठे हां ते हां तेच हां माझे बघू सांगितलं. टॅप इथं कर ना. इन्सर्ट का टॅप करायचं टॅप. आणि पैसे गेलेले आहेत. झालं कंप्लीट झालं ट्रान्झॅक्शन. रिसिप्ट रिसिप्ट आली. येस, प्रिंट रिसिप्ट. रिसिप्ट आली, दोन्ही रिसिप्ट आले. गुड. दोघांनी आपलं आपलं सामान घेतलेलं आहे आणि आता चला निघा पिक्चर पहा आणि चला बाहेर लवकरात लवकर. मस्त यार, उगीच मोठं शॉपिंग मॉल आणि मस्त मस्त ड्रेसेस, परफ्युम्स वगैरे, क्लोदिंग्स वगैरे खूप छान आहे. क्यूटचे इयरिंग आहेत बघ. कुठं पण काय येते शॉपिंगच्या तिथंच येणार ना. आता हे बघा बोगी स्ट्रीट, इथे आम्ही शॉपिंग केली त्या दिवशी आणि आत्ता परत चाललो आहे कारण शॉपिंगला भरपूर ऑप्शन आहे विथ गुड प्राईस. काय सुभाष कमी पैशात नाही तुला. प्राईस रिजनेबल आहे आणि ॲक्च्युली आणि वस्तू पण छानच आहेत. असं काय खराब नाही. ब्रँडेड घेण्यापेक्षा हे चांगलं आहे. मी आता ही पर्स घेतली आहे. हे बघा इकडे थम्सअपमध्ये तुम्हाला खायला भेटेल आणि इकडे गल्ली आहे तिकडे पण शॉप्स आहेत, कपडे भेटतील आणि एंडला इकडे फ्रूट्स वगैरे आहेत.
मला जेवण पण होऊन जातं आणि शॉपिंग पण होऊन जाते. असं हे स्ट्रीट आहे मस्त. फार्म कॉफीमध्ये बघा काय काय भेटते तुम्हाला. ड्रिंक्स आहेत आणि इथलं जेवण. बाय बाय हॉटेल बॉस. आमचे लगेज वगैरे घेतल्यात या गाडीमध्ये, ठेवल्यात मागे आणि परतीचा प्रवास चालू झाला. ऑन द वे टू चांगी एअरपोर्ट. मी व्हिडिओ घेताना काय माझ्याकडनं चुकी झाली तर ही हसताय. मला वाटलं रेकॉर्डिंग चालू आहे आणि रेकॉर्डच नाही झालं. बाय बाय सिंगापूर. टर्मिनल 2 चाललेलो आहे आता आम्ही. एअरपोर्टला जवळपास पोहोचलेलोच आहे. 5 मिनिटात आम्हाला वाटतं आम्ही एअरपोर्टला पोहोचून जाऊ. तर कोमल सिंगापूर एक्सपिरियन्स खूप छान होता. 7-8 दिवस कसे गेले कळलं पण नाही. एवढं आम्ही बिझी होतो आणि मज्जा आली सगळ्या ॲक्टिव्हिटीज करताना. म्हणजे खूप छान वाटलं. तुझा भारी होतं. भारी होता. तुला परत जायचंय सॅन्टोसा वर्ल्ड किंवा युनिव्हर्सल स्टुडिओला? ऑफकोर्स. काय काय राईड्स करणार तिथं जाऊन? सगळे हां सगळे काय काय आहेत तिथं राईड्स? काय काय करणार? आता आम्ही पोचलोय चांगी एअरपोर्ट टर्मिनल 2. या स्वागत आहे तुमचं चांगी एअरपोर्टला. चांगी एअरपोर्टला पोहोचलो आता. आता आपण T3ला चाललोय कारण लास्ट टाइम T1 T2 पाहिलेलं आहे. आता T3 आणि T4 बघून घेऊया एअरपोर्टमध्ये. आणि आमची स्काय ट्रेन. लोक उतरतात काही इकडच्या लोकांना चढतात. वाटते मस्त खूप छान. T3ला आहे आम्ही. दिस इज T3 आणि आम्ही चाललोय वे टू बटरफ्लाय गार्डन. अरे वा, बटरफ्लायवर केवढे सुंदर फुलं ठेवले. बटरफ्लाय बटरफ्लाय बनतात. ऑलरेडी एक बाहेर आलेला जाती गुफामध्ये.
बघण्यासाठी. बारटेंडर तो पण रोबोटिक वरती जाऊन. चला. बघा हा टोनी आहे बारटेंडर. टोनी इज हॅव्हिंग अ ब्रेक. काय मूव्ज आहेत टोनीचे, वा. सही ना. टर्मिनल 2ला आलो आहे, कारण आमचं बोर्डिंग प्लेस होणार आहे टर्मिनल 2ला. आणि इथे खूप अट्रॅक्शन्स आहेत बघण्यासाठी. तर तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये ते पाहिलंच असेल. T2साठी टर्मिनल 2साठी जे अट्रॅक्शन आहे ते तुम्ही आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. आमचं E7ला बोर्डिंग होतं आहे आणि थोडा टाईम आहे, त्यासाठी आलो आहे एशियन स्ट्रीट किचनमध्ये. तर आधीला भूक लागली त्यामुळे आम्ही काहीतरी खायला घेणार आहे. आता आम्ही आलो इथं एशियन स्ट्रीट किचनमध्ये आणि इकडे बघा मेनू. टे म्हणजे टी आणि ॲड कॉफी. कॉफी मीन्स कॉफी. आता इकडे टे म्हणजे टी, कॉफी म्हणजे कॉफी. ते जसे बोलतात तसंच मेनूमध्ये लिहिलेलं असतं. जसं काल होतं चिकन चुक्का. चिकन सुक्का मीन्स चिकन चुक्का. माझा चहा आरिशचा बर्गर आलेला आहे. हां, केवढं मोठं फ्रेंच फ्राईज, एवढं मोठं बटाटा कसं काय यांच्याकडं. आता चाललोय आम्ही आमच्या फ्लाईटमध्ये बसायला. चला चला. आता बसलो आम्ही आमच्या फ्लाईटमध्ये आणि 5:30 तासाची फ्लाईट आहे आणि नो स्क्रीन. बघूया, झोपलं तर झोपलं, नाही झोप येणार ना बघू. झोपेचा टाईम पण नाही आहे. हां, इकडे 7:30 वाजलेत. इंडिया तर अजून मागे त्याच्या. तर सुभाष सिंगापूरला मिस करणार का? हो, खूप मिस करेन. खूप छान. सिंगापूरमध्ये खूप छान असे 8 दिवस खूप एन्जॉयबल होते. वेगवेगळ्या पार्क झाल्यानंतर युनिव्हर्सल स्टुडिओ झालं, नंतर मंडाई रिवर जो मंडाई सेंटोसा झालं. सगळ्यात बेस्ट होतं युनिव्हर्सल स्टुडिओ, जो आदिश पण खूप मिस करतो. खूप मज्जा केली तिथं. खूप मज्जा केली. खूप एन्जॉयबल आहे खरोखर. आणि क्रूजचा तर एक्सपिरियन्स खूप छान होता. वेगळा एक्सपिरियन्स. आमचा फर्स्ट टाईम होता क्रूजमध्ये, तर आम्हाला खूपच आवडलं. फर्स्ट टाईम होता. तर टोटल 7 नाईट्स 8 डेजचं होतं आमचं. त्याच्यामध्ये क्रूज, नंतर युनिव्हर्सल स्टुडिओ, नंतर मग मंडाई रिवर अँड सिंगापूर झू नंतर त्याच्यानंतर गार्डन्स बाय द बे किंवा सँटोसा रिसॉर्ट, ॲक्वेरियम. खूप छान होतं. आणि अजून डॉल्फिन शो होता. आमचा एक्सपिरियन्स डॉल्फिनला टच केलं किंवा त्याने त्याच्या हात त्याला टच करून नंतर त्याचे फोटो काढले वगैरे. खूप छान, मस्त. तर अशा पद्धतीने चला आता एंड करूया हा व्हिडिओ आणि भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू. गुड बाय.